क्षेत्रात निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि अचूक बनवण्यासाठी पद्धतशीर सखोल पुनरावलोकन कार्यक्रम म्हणजेच SIR सुरू करण्यात आला आहे। तहसीलदार तथा मतदार नोंदणी अधिकारी अमित पुरी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला जात असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे। अंबरनाथमध्ये BLO मार्फत मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन सुरू आहे। या मोहिमेत नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे, माहिती दुरुस्ती तसेच दुबार नावे हटवणे यांसारख्या प्रक्रिया राबवल्या जात आहेत। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील काही राज्यांमध्ये हा कार्यक्रम आधीच पार पडला असून आता पुढील टप्प्यात महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होत आहे। या कार्यक्रमाअंतर्गत 2002च्या मतदार यादींशी सध्याच्या मतदारांची नावे जुळवण्याची प्रक्रिया सुरू आहे। मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक मतदारांचे मॅपिंग केले जात आहे। ज्या मतदारांची नावे 2002च्या यादीत आहेत त्यांचे थेट मॅपिंग केले जात आहे, तर त्यांची नावे त्या यादीत नाहीत त्यांना आई वडील किंवा आजी आजोबांच्या नावांशी संतती मॅपिंगद्वारे जोडले जात आहे। मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यात नाव वगळले जाण्याची शक्यता टाळता येईल, असे आवाहन तहसीलदार अमित पुरी यांनी केले। 2002च्या मतदार याद्या ऑनलाईन उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा उपयोग करून आपली माहिती पडताळून घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनीही अंबरनाथकरांना या मोहिमेत सक्रिय सहभाग होण्याचे आवाहन केले। मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात असून नागरिकांच्या सहभागावरच त्यांचे यश अवलंबून आहे। त्यामुळे अंबरनाथकरांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।